क्रांतिकारी जेवी मित्रांनो, पाहू शकता काही आपले महार शहीद झाले होते. त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी, सलामी देण्यासाठी दोघं बाप लेक म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर हे दोघंही गेलेले आहेत. पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर. बाळासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐका, नंतर तुम्हाला मी सजा. हा एक इतिहास आहे, मानवतेचा इतिहास या देशातला, असं मी त्या ठिकाणी मानतो. जातीप्रथेची जी व्यवस्था होती, त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचं असणारं पर्व या ठिकाणी सुरुवात झाली. ही वस्तुस्थिती आहे की ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणारं ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश. सुजातदादा आंबेडकर यांचं देखील भाषण ऐकवतो, पाहू शकता. आपला शूरवीर 500 योद्धांचा भीमा कोरेगावचा इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीमानुयायी येतात आणि आपण यांनी हेच दाखवून दिले की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या योद्धांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलो नाही आहोत मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उकरण्याचं काम केलं होतं, त्यांना आपण अभिवादन करायला येतो. तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलेलो विसरलं नाही होत. 500 लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा. आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल, तरी आज जर इकडे 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे.